श्री स्वामी समर्थ. चला बनवूयात पाणीपुरी. रगडा बनवण्यासाठी पांढरे वाटाणे 5 ते 6 तास भिजवायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 साल काढलेले बटाटे चिरून टाकायचे. हळद आणि पाणी टाकायचं. कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकर थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि गरम पाणी टाकून छान मॅश करून घ्यायचं. तयार आहे आपला रगडा. गोड पाणी बनवण्यासाठी चिंच आणि खजूर 2 तास भिजवायचे. 2 तासांनी त्यातले चिंचुके आणि बिया काढून मिक्सरच्या भांड्यामधून छान बॅटर बारीक करून घ्यायचं. त्याच्यामध्ये गूळ, मीठ, तिखट, चाट मसाला, आवडत असेल तर जिरेपूड टाकायचं. लागेल एवढं पाणी टाकायचं आणि बारीक गॅसवरती 10 ते 15 मिनटं छान हे मिश्रण शिजू द्यायचं. घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर तयार आहे आपले चिंचेचं आंबट गोड तिखट पाणी. पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी आपण पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, जिरे आवडत नसतील तर जिरेपूड टाका. लिंबू आवडत असेल तर लिंबू पिळा. तयार चिंचेचं गोड पाणी, थोडंसं साधं पांढरं मीठ, थोडंसं काळं मीठ, थोडासा हिंग आणि आवडत असेल तर चाट मसाला टाका. आणि याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं आहे आणि छान मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. आणि बारीक मिश्रण पुरणाच्या चाळीतून छान गाळून घ्यायचं आहे. त्याच्यात लागेल एवढं थंड पाणी टाकून तयार आहे आपले पुदिन्याचं पाणी. तर घरीच पाणीपुरी बनवली होती. पुदिन्याचं पाणी, आंबट गोड तिखट चटणी, दही, रगडा, ही शेव आणि ही डाळ 20-20 रुपयाला विकत आणलं होतं. पाणीपुरीचं पॅकेट 55ला विकत भेटलं होतं. आणि आहोने खूप छान बारीक कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरली होती. तर अशा पद्धतीनं घरी पाणीपुरी बनवली होती. पुऱ्या छान मधून फोडून घ्यायच्या. त्याच्यामध्ये रगडा, कांदा, टोमॅटो, तिखट पाणी, गोड पाणी, त्याच्यानंतर शेव, डाळ हे सगळं टाकायचं. कोथिंबीर टाकायची, भरपूर शेव टाकायची. मग तयार होते शेवपुरी. आणि दही टाकलं की दहीपुरी तयार होते. त्याच्यावर बुंदी टाकली की दही बुंदी पुरी तयार होते. हे सगळ्या पुऱ्या बारीक करून त्याच्यामध्ये सगळं टाकलं की रगडापुरी तयार होते. नुसता रगडा आणि तिखट गोड पाणी टाकलं की पाणीपुरी तयार होते. तर आता शेवपुरीसाठी चपट्या पुऱ्या असतात, त्याच्यावरती बटाटा ठेवतात आणि मग सगळं टाकतात. तर त्या पुऱ्या की मी आणत नाही, मला आवडत नाही. तर अशा पद्धतीने मी पाणीपुरी बनवली होती. व्हिडिओ जरी 3 मिनिटांमध्ये बनवला असला तरी हे सगळं बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, 1 तास लागतो. तर अशी पाणीपुरी घरी मी बनवली होती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय.